राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ बावन्ना श्रीवैद्य वसौ मुक्ता वैद्य. सद्गुरूंचे लक्षण: स्वतः अनुभवी आणि दुसऱ्यांना अनुभव जाणवून देणारे सद्गुरू होत. अर्थात गुरूंमध्ये आपल्याजवळ अखंड अनुभव आणि दुसऱ्यांच्या हृदयात तो अनुभव उतरविण्याची बोधकला या दोन्हीही असायला हवे. याशिवाय बाह्य शरीराचे लक्षण, विद्याकला, पांडित्य किंवा सिद्धी लक्षण इत्यादी कोणतीही लक्षणंही गुरूंची लक्षणं होऊ शकत नाहीत. तुम्ही प्रश्न कराल की तुम्ही गुरूंच्याकडे जाऊन त्यांच्याकडून आत्मज्ञान करून घ्यावे असे सांगितले. हे खरं आहे, पण गुरु आत्मज्ञानासाठी कोणते साधन सांगतात? साधनेत परंपरा साधन आणि प्रत्यक्ष साधन असे दोन प्रकार आहेत. परंपरा साधन म्हणजे क्रमेण फल देणारे आणि प्रत्यक्ष साधन म्हणजे लगेच फलद्रूप होणारे होय. सदाचरण, निष्काम यज्ञ, तप, ज्ञान, दान, वैराग्यवृत्ती, सज्जनांची संगत इत्यादी सर्व सतत करत राहणे हे परंपरा साधन होय. मुमुक्षू या सर्वांचे आचरण करतच गुरु उपदेश करत असलेल्या प्रत्यक्ष साधनापर्यंत पोचतो. कुंपण ओलांडून घरात प्रवेश करतो तसे हे आहे असे म्हणता येईल. आधी करायच्या या साधनांना बहिरंग साधन आणि अनुभविक आत्मज्ञानाला, आत्मसाक्षात्काराला थेट कारण होणाऱ्या श्रवण साधनाला अंतरंग साधन असे म्हणतात. गुरु हे महत्त्वाचे अध्यात्मश्रवण घडवतात, पण चमत्कार म्हणजे जनसामान्यांना श्रवण हे एक महत्त्वाचे साधन आहे असे वाटतच नाही. साधन म्हटले की बहुतेक कोणते तरी क्रियारूप साधनच लोकांच्या डोळ्यासमोर येते. पूजा अर्चा, व्रतवैकल्य, भजन, नामस्मरण इत्यादीचे त्यांना साधन असे वाटून श्रवण हे एक साधन आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही. श्रवणाचे ग्रहण केले तरीही श्रवण म्हणजे सहज प्रोत्साहनासाठी आहे. कसले तरी महत्त्वाचे कृतिरूप साधन हेच साधन अशी त्यांची पूर्ण भावना असते. त्यामुळे ते तत्वरहस्य जाणायला असमर्थ होऊन जड बुद्धीचे यंत्रवत स्थूल साधनकर्ते होऊन जातात. खरोखर ही स्थिती किती शोचनीय आहे. बरं, वेदाचा शिरोभाग असलेल्या उपनिषदामध्ये कोणत्या साधनेला प्रामुख्य महत्त्व दिले आहे याचे परिशीलन केले तर त्यांनी साधकांनी जिज्ञासू वृत्तीने ज्ञानी पुरुषाकडे जाऊन त्यांच्याकडून आत्मस्वरूपाबद्दल अनेक रीतीने विवरण ऐकून ज्ञान प्राप्त करून घ्यावे. अर्थात श्रवणच असे असल्याचे असे दिसून येते. प्रत्येक प्रसंगामध्ये अमुक एका मुमुक्षूने अमुक एका ज्ञानीकडे जाऊन परतत्वाबद्दल अमुक असा प्रश्न केला आणि त्यांनी त्याला अमुक असे उत्तर दिले अशी श्रवणाची पद्धतच अनुसरली आहे. आणि प्रत्यक्ष श्रवणाचे आणि स्वाध्याय प्रवचनरूपी तत्वाभ्यासाची महती बहुविधपणे वर्णन केली आहे. वर सांगितल्याप्रमाणे श्रुती वरचेवर जिज्ञासूपणाचे आणि श्रवणाचे महत्त्व बिंबविण्यासाठी प्रयत्न करत असली तरी अनेक शतकापासून जनमनात श्रवणाबद्दल उदासीनता असण्याचे कारण कोणते याचे अवलोकन करूया. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे विनय इत्यादी सद्गुणाने युक्त तत्वजिज्ञासू वृत्तीने अनुभवी ज्ञानी पुरुषाकडून विवरण ऐकण्याचे सफल श्रवण कालांतराने मागे पडून व्याकरण तर्कादींचे पांडित्य प्राप्त करून घेऊन शब्दच्छल करण्याची प्रवृत्ती वाढली. त्यामुळे आपल्या प्रवचनाने आणि वादकौशल्याने सन्मान, जय यांची अपेक्षा करणाऱ्या दुराशेने जन्म घेतला. अनुभवी ज्ञानी पुरुष एका कोपऱ्यात बसले आणि दांभिक तर्कवादींचे प्राबल्य वाढले. त्यामुळे लोकांच्या मध्ये साहजिकच त्याबद्दल भावना निर्माण होऊन सद्गुण आणि सदाचरण नसलेल्या उच्चतेच्या पांडित्याला हे काही किंमत नसलेले शब्दज्ञान आहे असे वाटू लागले.
आणि आश्चर्य म्हणजे कालानुक्रमाने या शब्दज्ञानाची अर्थव्याप्ती मूल तत्वजिज्ञासा आणि तत्वविवरणासह त्यात समाविष्ट झाली. सामान्य लोकांना वर सांगितल्याप्रमाणे निर्णय करायला स्वयं श्रुतीचा आधारही सापडला. तो कसा? तर उच्च ज्ञानाचा प्रसार होत गेला तेव्हा परवस्तू बुद्धीला न सापडणारी, वाणीला न सांगता येणारी आहे, या सिद्धांताच्या सार्वत्रिक प्रतिपादनाने लोकांमध्ये सांगणे, ऐकणे, प्रवचन इत्यादी गोष्टी अनावश्यक आहेत ही भावना उत्पन्न झाली. आणि त्यानंतरच्या काळात योगादी पंथ उदयाला येऊन समाधी आदी क्रियारूपी साधनाने मन वाणीला अतीत असलेली आत्मवस्तू आपोआपच अनुभवाला येते असे प्रतिपादले जाऊ लागले. आधीच अंतर्विचार करण्यास मागे पुढे पाहणाऱ्या जनसामान्यांना ही सर्व कारणं पुरेशी होऊन श्रवण आणि विचाराने बुद्धीला ताण देण्याची गरज नाही असा त्यांचा ग्रह झाला. जनतेने केलेल्या शब्दज्ञानाच्या रोगचिकित्सेत मोठा प्रमाद घडला. तो कोणता? तर श्रवण साधनाच नको आहे अशी सार्वत्रिक प्रवृत्ती झाली. डोळ्यांना दिसणारी पूजा अर्चा, भजन, ध्यान, योग इत्यादींना साधनाच्या अग्रस्थानी बसवून श्रवणात काही तथ्य नाही असे वाटण्याकडे त्यांचा कल वाढला. हे म्हणजे एक रोग नाहीसा करून त्या जागी त्याहीपेक्षा दारुण रोगाचे रोपण केल्यासारखे झाले. नुसत्या तर्कवादाने शब्दच्छल न करता तत्वजिज्ञासा असायला हवी. तत्वग्रहणाच्या शेवटी शब्द व मनाच्या पलीकडे असलेल्या अवर्णनीय वस्तूचा साक्षात्कार होतो असे सांगणारा यथार्थ सिद्धांत कोठे आणि श्रवण विचारच नको अशा ज्ञानरहित कोणत्या तरी स्थूल साधनेने मन वाणीला न समजणाऱ्या वस्तूचा साक्षात्कार होतो असा समज करून घेणारी विपरीत मती कोठे? असो, आता वर विवरण केलेला आडमार्ग सोडून देऊन राजमार्गावर येऊया. श्रुतीने जीवाच्या मोक्षप्राप्तीला कोणता उपाय सांगितला आहे याचा शोध घेतला तर ज्ञानानेच मुक्ती. आत्म्याचे ज्ञान करून घेतले नाही तर घोर अपाय आहे अशा अनेक प्रमाण वावऱ्याने आत्मज्ञान हेच एकमेव मोक्ष साधन आहे असा ती घोष करत असलेले दिसून येते. सर्व मत संप्रदायसुद्धा आपला मार्गच आत्मज्ञानाचा मार्ग आहे असे अभिमानाने म्हणत असल्याने हे ज्ञानाचे सर्वश्रेष्ठत्वच दाखवित आहे. काही लोक आपल्या स्थूल क्रियारूप साधनेलाच आत्मज्ञान असे म्हणण्याची आत्मवंचना करत आहेत. ही गोष्ट वेगळी. काहीही असले तरीही सर्वानुमताने आत्मज्ञानच मोक्षप्राप्तीचे साधन आहे हेच संमत झाले आहे. आता यापुढे आत्मज्ञानाचा खरा अर्थ शोधणे हेच आपले पुढील कार्य आहे. ज्ञान म्हणजे जाणणे हा सरळ अर्थ सर्वांना मान्य आहे ना. आता या ज्ञान शब्दाच्या आधी जो शब्द जोडला जातो त्या पहिल्या शब्दाने सांगितलेल्या वस्तूंचा पूर्ण परिचय हाच त्या जोड शब्दाचा अर्थ होतो. उदाहरण, ज्ञान या शब्दाच्या आधी अश्व शब्द जोडला तर अश्वज्ञान असा शब्द तयार होतो. त्याचा अर्थ अश्वाचे म्हणजे घोड्याचे ज्ञान असा होतो. अशा तऱ्हेने जोड शब्दाचा अर्थ लगेच सांगू शकतो ना. तर मग आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान, आत्म्याला जाणणे असा सरळ अर्थच खरा अर्थ होतो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.